आणि कुणाल मडके पाटी 500 ओके, पैसे आम्ही दिलेत मितेश शिंगोटे यांच्याकडे, ते तुम्ही घ्यायचे आहेत. जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे मात्र समालोचक सज्ज आहेत. संदीपजी गावण आणि दुसऱ्या बाजूला अक्षय साडम. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 1:36 हा पहिला बॉल पडलाय. 1:36 ही नोंद या ठिकाणी झालं. पहिला चेंडू टाकला गेलाय गोलंदाजाद्वारे आणि पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला. कैवल्य पाटील आणि शिंगोटे आपण या. मितेश शिंगोटे 500 घेऊन जायचे आपले. मॅन ऑफ द मॅच करता देखील 500 आलेत, तर आपण घेऊन जायचं मितेश शिंगोटे. आणि विक्कीचे आणि इतर जे पारितोषिक आहे कुणालचे ते शिंगोटकडे दिले, तर त्यांच्याकडेच हे पैसे देतोय. पुढचा बॉल ड्राईव्ह केला बॉलला मिड विकेटला आणि इथे अप्रतिम फटका. कैवल्य पाटील बंधूच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. सुंदररित्या पीक केलंय चेंडूला बॅटर कैवल्य पाटील. अनुभवाचा भंडार आहे तो आणि त्यावेळेस योग्य त्या दिशेने फटकेबाजी तो करतोय. हे तुम्ही चेंडू बघू शकता. ते गोलंदाजाचे फुल टॉस बॉल दिला होता आणि लगेचच वसुली सुद्धा केली. 4 धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा झालेले आहेत 5 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता कैलास साठले तयार. एक मातब्बर खेळाडू, नेहमीच सातत्य राखतो हा खेळाडू. चेंडू हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी. शतरक्षकाने दिली हमी. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी चिराग मात्रे. सेलिब्रेशन होणार नाही वाटतं. सेलिब्रेशन नव्हतं, सेलिब्रेशन स्पेशल प्लेयर मिस्टर चिराग मात्रे. आज सेलिब्रेशन नाहीये. चिराग वरती कॅमेरा आहे. चिराग ते सेलिब्रेशन दाखवायचं, जर चमकायचं ना JPL मध्ये. ॲज अ फिल्डर म्हणून त्याचा वापर आहे आणि बेस्ट फिल्डर आहे. रॉकस्टार चंद्रपाडा हा संघ आपण पाहतोय. पहा विकेट कसा गेला. ऑप्स्टम वरती शफल झाला, ऑप्स्टम वरती बॉल पिचिंग केला. शॉर्ट आर्म जॅमचा फटका, मिस टायमिंग फटका होता आणि तिथे फिल्डर आला मिड विकेटला. चिराग आणि काय अगोदरच हात मांडलेत. हा जबरदस्त कॅच, अफलातून कॅच. यासाठी चिराग मात्रेची वर्णी लागते या JPL मध्ये. आणि न्यू बॅटर इंटर झालाय भूपेश पाटील उर्फ भवानी मैदानाच्या आतमध्ये. मॅच आपण बघतोय द ग्रेट मराठा आणि त्यांच्या अपोजिट रॉकस्टार बॉईज या दोन संघादरम्यान ही लढत. संतोष भांडवलकर सुधान अण्णा यांचा संघ आपण पाहतोय रॉकस्टार बॉईज आणि त्यांचा आयकॉन प्लेअर जुगल पाटील. तर एका साईडला भावेश पुणेकर आणि मोहनदादा पाटील यांचा संघ आपण पाहतोय द ग्रेट मराठा. आयकॉन प्लेअर सध्या शांत राहिलाय. कैवल्य पाटील बॅक टू द पव्हिलियन. विकेट गेलाय. टायमर ऑन आहे. टायमर सेट केला आणि टायमर आमच्या स्कोररनी देखील सांगितलं की पहिला बॉल जो आहे ना 1:38 ला पडलाय, म्हणून 1:36. भूपेश पाटील आल्या स्ट्रेट ड्राईव्ह अफलातून जबरदस्त फॅब्युलस स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, चौकार. अतिशय चांगला फटका. स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे स्ट्रेट हवाई सफर सफल होताना जसं बॅटरचं. आणि खऱ्या अर्थानं त्याने दाखवून दिलं हमी हे आमच्या सुद्धा नावाची चर्चा होऊ द्या. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येत होते बदल. धावपळकर धाबा झाले आहेत त्या 9 धाबा. 1 गडी बाद 9 धाबा. कैलास साठले याच्या या षटकामध्ये विकेट सुद्धा मिळाली आणि धाबा सुद्धा येत आहेत. ऑफ ड्राईव्ह इन दी एअर. इथे सुद्धा झेल टिपलाय. विकेटचं पतन. षटकार चौकार येत आहेत. चौकार चौकार येत आहेत. विकेट सुद्धा मिळत आहेत. 2 गडी बाद. धावसंख्या धावफळकर 9. रचनात्मक षटक राहिले. रॉकस्टार टीम जर पाहिले ना तर पहा सॅम गायकवाड, भावेश पाटील, आकाश चव्हाण, चिराग मात्रे, कैलास साठले, चेतन मात्रे, जुगल पाटील, म्हणजे 11 पैकी 9 तर चंद्रपाड्याचेच आहेत. म्हणजे पूर्ण चंद्रपाडा. केवळ मात्रे जुचंद्रा गावाचा तो दिसलाय पहिला. आणि इतर जर कोण असला ना त्याचंही नाव घेऊया. बघूया अजून कोण आहे. सॅम तर चंद्रपाड्याचा प्लेअर आहे. तो चंद्रपाड्यात सातत्याने खेळतोय. सनी भोईर जो स्क्रीनवरती दिसतोय. म्हणजे इथे कैलास साठलेने जबरदस्त गोलंदाजी केलंय. टायगर अभी भी जिंदा आहे. चौकार खातोय परंतु 2 विकेट घेतले. मी म्हणेन 2 स्ट्राईक बॉलर आहे या टीमकडे. एक चेतन मात्रे आणि एक कैलास साठले. पहिली ओव्हर टाकायची कोणी हा प्रश्नचिन्ह होता. आणि या क्षणाला 5 बॉल 9 धावा 2 विकेट. चंद्रपाडा एक्सप्रेसचा देखील विचार करणार आहोत. कुठल्या एंडनी तो बॉलिंगला येईल. सध्याच्या घडीला 9 धावा आतापर्यंत.
बघूया अमित यादव उर्फ दुधनाथ तो आलाय. अमित यादव तो आलाय. बघूया तो काय करेल. स्टायलिश प्लेअर ऑफ द इयर ही पदवी दिले आणि इथे स्टाईल नाही, इथे मला वाटते या खेळाडूची एप्स्टीन फाईल लिहावी लागेल. विकेट गेलाय. विकेट नंबर 3 तो आलाय आणि तो गेलाय. 0 घेऊन आलाय आणि 0 घेऊनच डगआउटच्या दिशेने गेलाय. फ्लॉप शो दुधनाथ. पहिले षटक संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 9. 2 चौकार आले, एक वेळ एकेरी धाव आली आणि 3 सफलता मिळवून दिल्या. द लेजंड अतिशय चांगली कामगिरी करतायत. कैलास साठले प्रभाव पाडतायत आणि दबाव टाकलाय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघावर. संदीप सर सुरुवातीची ऍक्शन पाहिली ना कैलास साठलेची तर थोडीशी जर पाहिलं ना तर बॅटरला गफलत आणेल अशी ऍक्शन आहे. सोहिल तन्वीर याची आठवण करून दिली जो IPL ल्या पहिल्याच सीझनला बेस्ट बॉलर देखील ठरला होता आणि इथे त्याच्यासारखीच ऍक्शन पण तो आता द लेजंड आणखी एक मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्याच्या नावावर अनेक सारे रेकॉर्ड्स आहे. पहिल्या बॉलवरती षटकार इतिहास रचला या खेळाडूने. आज बघूया काय करेल. अतिशय चांगली सुरुवात क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूची झाली होती. शिवाय स्पोर्ट्स संघाद्वारे सुरुवात करत असताना अनेक ठिकाणी ज्यांना संधी मिळाल्या आणि ज्या संधीचं सोनं ज्या खेळाडूने केलं तो खेळाडू म्हणजेच निलेश म्हात्रे द लेजंड. अनुभवाची काहीच कमी नाही. तंत्र शुद्धता या खेळाडूमध्ये नेहमीच पाहिलंय. जे टेक्निक हवं असतं क्रिकेट खेळण्याकरता तर टेक्निक त्याच्याकडे आपण पाहिलं. गोलंदाजी मार्गावर समोरच्या इंडकडून गोलंदाज आलाय चेतन म्हात्रे आणि रोहित पार्टे हा खेळण्याकरता सज्ज आहे. दुसरं षटक आहे. बाजू गोलंदाजाने बदललं. उजव्या हाताचा बॅटर स्ट्रायकिंगकडे रोहित पार्टे. टेनिस क्रिकेटमध्ये संदेश पार्टे हा खेळाडू आपण बघितलं तर तो चमकताना दिसतो नेहमीच. त्या खेळाडूची आपण चर्चा करतो. इथे बघूया हा रोहित पार्टे आपला टीम करता काय करेल कारण आज चमकायचं आहे. चांगली खेळी करायचीच आहे द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला. ओ चांगला बॉल सरळ बॅटने या चेंडूला V शेप मध्ये खेळताना हा बॅटर दिसलाय कबरच्या दिशेने. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावा झाल्या 3 गडी बाद 10. चांगली सुरुवात मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून देखील आणि बॅटिंग वाल्या संघाने धावा घेतल्यात. विकेट जरूर आलेत परंतु धावा येत आहेत. निलेश म्हात्रे आज ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून खेळत असताना ग्रेट कामगिरी करावी लागेल. मस्ते अजहर मस्तेनी शुभेच्छा दिल्यात. मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. प्रत्येक नाईटची स्पर्धा एन्जॉय करतायत खास करून ग्रेट मराठा या टीमला सपोर्ट. आणि भावेश पाटीलला पारितोषिक देखील आलंय. जर त्यांनी कॅच घेतला तर सोनूभाई अनन्या चायनीज सेंटरचे प्रोप्रायटर यांच्याकडून 500 रुपये आहे प्रत्येक कॅचला. भावेश पाटील पॉप्सला 11 वरती 3 2 बॉल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 वर 3. नुकताच एक तंत्र चांगलं पाहायला मिळालं निलेश म्हात्रे या खेळाडूचं. स्ट्रायकिंगकडे आता रोहित आहे. फिल्डिंग आपण बघूया 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जास्त क्षेत्ररक्षक दिसून येत आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवून दिला. स्वीपर कव्हर रिझन मध्ये दन दन करत चेंडू सीमार शेपार मिळतील धावा 4. JPL चौकार. जबरदस्त फटका खेळला. स्क्वेअर कटचा फटका इनफिल्डला खेळलाय. इन टू द गॅप मधून डीप कव्हर मध्ये हा बॉल निघून जातोय 4 धावेंकरता. रॉकस्टार टीमचा ओपनिंग प्लेअर सध्या द ग्रेट मराठा मध्ये आहे आणि त्याला ॲज अ 12th मॅन म्हणून बसवलंय. नेहमी रॉकस्टार संघ NCA मध्ये खेळतो त्यावेळी गणपुले नावाचा बॅटर आपण नेहमी नाव ऐकलंय आणि सध्या तो डगआउटच्या दिशेने आहे. म्हणजे किती साईट चांगली आहे टीम द ग्रेट मराठा संघाची. रोहित पार्टे जुचंद्र संघाचा खेळाडू आहे खास करून रायझिंग स्पोर्ट्स. आणि बघूया रोहित पार्टे कशा प्रकारे बॅटिंग करेल. ओ यावेळी आगळा वेगळा फटका क्रिएट करायचा होता आणि इथे एक धाव आले. एक धाव बॅटची हलकीशी एज. एका धावेने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 16 धावा. चंद्रपडा एक्सप्रेस रुळावरती यावं लागेल. फॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. फायदा उचलताना फक्त एकच धाव मिळाली.
3 गडी बाद, धावसंख्या 16 धाबा, 4 बॉलची समाप्ती. प्रोजेक्टेड स्कोर 48 पर्यंत होऊ शकतो जर असाच खेळ राहिला. 16 वर 3 गडी बाद. समोरच्या इनकडून गोलंदाज तयार चेतन म्हात्रे, एक अतिशय चांगला जलद गती गोलंदाज. आता सुद्धा चांगला बॉल, खबरच्या दिशेनेच खेळण्याचे इरादे सध्या बॅटरचे दिसत आहेत. एक धाव महत्वाची आहे. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 3 गडी बाद 17 झाली. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. 1:36 या मॅचला सुरुवात झाली होती. 17 धावा, 3 विकेट. पुढचा बॉल, ड्राईव्ह केलाय बॉलला, आरामात कव्हरच्या दिशेने खेळलेला बॉल. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये बॉल जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा आरामात कंप्लीट. ओव्हर झाले पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 19 रन. आता स्कोरर जागा झालाय. थँक्यू स्कोरर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 19. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. हे वॅगन व्हील आपण बघू शकताय. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचं 3 गडी बाद 19 2 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजेच द ग्रेट मराठा जुचंद्र टीम कुठेतरी कमी आहे. जरी सरासरी आपल्याला पाहायला मिळाली, काहींना वाटत असेल की उत्तम सरासरी आहे, परंतु यावेळेला विकेट सुद्धा गेलेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. अक्षय यांच्यावर आता जबाबदारी दिली गेली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येत आहेत अक्षय माडकर. चांगला प्रभाव दिसलाय अक्षय माडकर या खेळाडूचा यंदाच्या हंगामामध्ये. वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्यात वेगवेगळ्या फॉर्मॅटनुसार, परंतु आज JPL मध्ये पाहूया अक्षय माडकरचा बोलबाला कशा प्रकारे राहील. अक्षय माडकर लेफ्ट आर्म मीडियम पेसर गोलंदाज आहे, तर स्ट्राईकला आहे निलेश म्हात्रे. आज निलेश म्हात्रेला प्रमोट केलंय. खऱ्या अर्थाने विकेट गेल्यानंतर कदापि स्वतःहून बॅट घेऊन देखील तो आला असावा आणि त्या प्रकारचा खेळ आहे या खेळाडूकडे. पुढचा बॉल उडवलाय बॉलला, मिस टायमिंग. फिल्डर आहे सॅम गायकवाड आणि इथे मात्र अक्षय माडकरला पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त. निलेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मला वाटतं आता पत्तू पॅकर्सने भोंगे सर्व रॉकस्टार बॉयजच्या खेम्यामध्ये दिलेत, कारण तिथून आता आवाज येतोय. विकेट मिळाली, विकेटचं पतन झालं आणि घ्यास बरोबर चौथा धक्का लागलाय द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला. 4 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 19. सर्व खेळाडू जलचित स्वरूपात बाद झालेत. आणि जो फिल्डर आहे ना सॅम गायकवाड, त्याच्या अंगठ्याला दुखापत आहे. मला वाटतं अंगठा त्याचा कापलेला आहे, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग त्याने केलंय. फ्रॅक्चर आहे, फ्रॅक्चर, आणि त्या अनुषंगाने 3 टाके आल्यात तरी सुद्धा काय फिल्डिंग केलंय. कट झालाय. थोडस कॉमेंट्री स्टुडिओमध्ये एन्जॉय करताना आमचे सर्व कॉमेंटेटर ओ टॅप केलाय. आता बॉक्स टाईप आठवले. 1 धाव, 1 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 20 धावा, 4 विकेट, 2.2 बॉल. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 20 धाबा. करंट रन रेट 8.57 बघायला मिळतोय. पुढचा बॉल, ओहो, चांगला ड्राईव्ह आहे. गोलंदाजाने तितका चांगला सक्षमतेने चेंडू टाकला होता. 1 धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल काय? DRS अंपायर्स कॉल, अंपायर्स कॉल्स. त्यामुळे आता पंच पाहतील, योग्य तो निर्णय दिला जाईल. तो नक्कीच DRSचा जो तुम्ही उल्लेख करताना संदीप सर, तो योग्य टाइम आहे. तो विश्वास, तो कुलूप, काय ते, यस, ऐकूया आपण. खेळाडूने घेतल्यानंतर तो आपण त्याची चर्चा करू. जसं म्हणतात ना की माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला.
बॅटर इज सेफ, नॉट आउट. चर्चा आपण करणार आहोत. सध्या बॅटर सुरक्षित आहे. रिप्ले मध्ये सुद्धा दाखवलं गेलं. बॅटिंग क्रीज मध्ये तो पोहोचलाय आणि नंतर यष्ट्यांवर चेंडू आदळलाय. बेल्स हवेत असेपर्यंत तो बॅटर त्या ठिकाणी बाद ग्राह्य धरला जात नसतो आणि योग्य तो निर्णय पंचाने या ठिकाणी दिला गेलाय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, अक्षय माडकर. लोअर फुल टॉस बॉल क्रॉस बॅटने खेळला जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं एफर्ट बघायला मिळाला. दुसरी धाव सुद्धा मिळेल बॅटिंग करणाऱ्या बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 4 गडी बाद 24. म्हणजेच आता जे संकट आले ते संकट दूर करण्याचं काम रोहित पार्टे आणि अमन पांडे हे खेळाडू करतील असं वाटतंय. 24 वर 4. मागील वर्षी देखील फॉर्मला होता. मला वाटतं एनआर कट्टा त्या संघामध्ये होता. एक काळ आगरी बॉईज मध्ये देखील पाहिला. बघू चर्चा याही खेळाडूची करूया. ओ यावेळी पुन्हा एकदा स्कूप करायचा होता. पाठीमागे फाईन लेगला खेळायचं होतं. आणि सध्या अक्षय माडकर हा खेळाडू 365 दिवस प्रॅक्टिस करत नाही, पण तो 365 दिवस प्रॅक्टिस करणाऱ्यांना लाजवेल अशी गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना 5 बॉल 24 धावा 4 विकेट. काय चांगला अनुभव आपण शेअर करताय अक्षय माडकर. आणि खरं तेच सांगितलं तुम्ही, नुकताच वर्णन केलं. पुन्हा क्रॉस बॅटने खेळला जात. एक धाव मिळेल. दुसरे धावे करता बॅटर धावतील काय? चिराग बघा आता सेलिब्रेशन ची वेळ आहे की काय? आणि एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 25. 1:36 या मॅचला सुरुवात झाली आणि आताची जर वेळ बघितली 3 षटकांकरता तर 1:53 झालेत. म्हणजेच तो वेळ वजा करता आम्ही सर्व काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. 3 षटकांमध्ये 25 धावा 4 गडी बाद. चला पारितोषिक आले. ज्या 2 कॅच घेतल्यात, खास करून एक सॅमने एक पॉप्सने, त्या दोघांना मिळून 500 रुपये म्हणजे 250. वॅगन व्हील पहा. ग्रेट मराठा टीम ज्या पद्धतीने चौकार ठोकल्यात. 3 चौकार आलेत. एक स्ट्रेट, एक मिड विकेट, एक कव्हर पॉइंटला आणि बाकीचे जर पाहिले तर सिंगल पहा. सिंगलची जास्त ॲक्शन रिप्ले आपण काही बॉलचं देखील दाखवणार आहोत. खास करून कॅमेरामॅन केतन भोईर यांनी जे क्षणचित्र टिपले होते ना, त्याचा देखील उल्लेख TCPच्या द्वारे आणि JTCच्या द्वारे केला जाईल. हा पहा ॲक्शन रिप्ले. निलेश म्हात्रे ज्यावेळी आऊट झाला, मोठा फटका, हवेत बॉल आणि केतन भोईर खरोखर काय सुंदर कॅमेरा वर्क, अप्रतिम. म्हणजेच प्रॉपर फॉलोईंग कॅमेरामॅन जसे असतात ना, त्यामध्ये TCPचा मिस्टर केतन भोईर काय उत्तम. आणि 2 वेळा कॅच देखील घेतलाय त्याने. बॉलिंग मार्क वरती कैलास साठले सेकंड स्पेल मध्ये आलाय. असं वाटलं की रॉकस्टार टीम मधून चेतन मात्रे 2 ओव्हर गेल, पण तो जो जास्त सफळ त्याला बॉलिंग मार्क वरती. 3 विकेट घेतल्यात, 9 धावा देत पहिल्या ओव्हरला. इथे पुन्हा एकदा कॅच उडालाय सनी. हो इथे टप्पा शोधत राहिलाय आणि इथे 2 धावा येत आहेत. 2 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर आतापर्यंत 27 धावा. संदीप सर रनरेट चालू आहे. इथून 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये 20-25 आलं तर शेवटला चेसिंग करणं अवघड जातं. म्हणून 50च्या आसपास पोहोचण्याचा इरादा आहे बॅटिंग करत असताना द ग्रेट मराठा संघ. अगदी बरोबर. कारण चांगले वेगवान गोलंदाज द ग्रेट मराठा जुचंद्र संघामध्ये सुद्धा आहेत. कैलास साठले याच्या ह्या चेंडूवर बराच वेळ चेंडू हवेत होता. झेल टिपायला हवा होता, झेल सुटला गेला आणि फलस्वरूप 2 धाव मिळाल्यात बॅटरला. धावसंख्या झाली धावपळकर 4 गडी बाद 27. पुढचा बॉल कैलास साठले. ओ पुन्हा लेग ब्रेक चेंडू होता. ऑन साइडला खेळून काढला जाते या चेंडूला. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत विकेट जाईल. परत जावं लागतं. बॅटर रोहित इज आउट. रोहित चांगली बॅटिंग करत होता आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट गेलाय.
कारण की समोर सागर पाटीलला देखील आणायचं आहे. सागर पाटीलच्या मागे खास करून ऑक्शन मध्ये रॉकस्टार संघही गेला होता. त्यांना हा खेळाडू हवा होता, परंतु आज त्यांच्या अपोजिट द ग्रेट मराठा संघामध्ये हा खेळाडू आहे. त्यातले जर अर्धे प्लेयर पाहिले ना, खास करून त्या प्रकारच्या जयू आपण शांततेने राहायचंय. मुन्ना शांती. 28 5 विकेट, 10 बॉल शिल्लक. आणि बँजो वादक देखील आमच्या स्टेजवरती येत आहेत, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. 10 बॉल शिल्लक. अमन पांडे आणि सागर पाटील सिक्सर किंग एकाच संघामध्ये खेळतात. संकेत 11 चंद्रपाडा आणि एकमेकांच्या अपोजिट. कसे फटकेबाजी करेल, हो अपील अपील अपील. परंतु इथे डॉट बॉल येतोय. काय बॉलला फिरवलं. इंटरेस्टिंग असेल ऍक्शन रिप्ले. हा तोच ऍक्शन रिप्ले आपण बघूया कशा पद्धतीने चेंडू टाकला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय लेग ब्रेक होता आणि जवळून गेला. ऑफ स्टंपचा जवळून हा चेंडू टर्न होताना दिसला. आडव्या बॅटचा वापर केलाय. ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खोळून काढलं. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही सागर पाटील या खेळाडूचा. धावसंख्या 1 ने पुढे गेले आणि धावा झाल्या आहेत त्या 5 गडी बाद 29. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ कुठेतरी कमी पडतोय असंच मला वाटतंय. आणि त्या प्रकारे धावा देखील घ्यावे लागेल, कारण की ग्रेट मराठा संघाकडे 3 चांगले बॉलर आहे. एक तर कैवल्य पाटील 2 टाकेल किंवा अमित दुधनाथ. म्हणून त्या हिशोबात गोलंदाजी करायचं. ओ इथे काय खेळायचं होतं अंधेरीला, फटका मारला गेला बांद्राला. डॉट झालाय. ब्लाइंड स्ट्रोक. डॉट बॉल निर्धाव चेंडू दबाव टाकण्यामध्ये कामी येऊ शकतायत. फुल पिच बॉल होता, बॅटरला स्लॉक करता आलं नाही. आणि सध्या तरी हा चेंडू 3 करोडचा बॉल. ओ इथे आणखीन एक जेल ड्रॉप. आत्मविश्वासाने गोलंदाजी होते कैलास साठले याच्याद्वारे. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत होते बदल आणि धावा झाल्या आहेत त्या 30 धावा 30 रन्स. आणि 4 षटकांबद्दल बोलायचं झालं तर रॉकस्टार बॉईज टीमने हाताळलेली 4 षटकांमध्ये एकही वाईट चेंडू टाकला नाही, हे विशेष पाहायला मिळालं. अतिशय चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगला लेखाजोखा तुषार सोनवणे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 30 वर 5, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. बघूया आता 5व्या षटकांमध्ये काय घडामोडी घडतायत. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलेत. भावेश पाटील पॉप्स. सरळ बॅटने चेंडू हवेत तर आहे. जेल होण्याची शक्यता. ओहो बघा जीवा तोड मेहनत करतायत खेळाडू. केवळ 6 धावा मिळतीलच. षटकार. Action replay. आपण पाहतोय बराच काळ चेंडू हवेत. केवळ मात्र तिथपर्यंत आला. हा हा काय एफर्ट्स. सेकंड अटेम्प्ट देखील केला, परंतु तिथे षटकार आलाय. 6 धावेने धावफलक 36. टीमची धावसंख्या 36. आवश्यकता असताना या 6 धाव मिळत आहेत. ड्राईव्ह केलेला बॉल. ओ जुगल पाटील तिथे मात्र बॉलला कॅरी करेपर्यंत सध्या या धावा कंप्लीट. 2 धावा 2 धावेने धावफलक 38. 38 वर 5 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 38 धावा.
शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वेट केलंय, वाट बघितली आणि ह्या चेंडूला निवडलं होतं. अहो, या वेळेला सेलिब्रेशन बघा, क्या सेलिब्रेशन बात आहे. हे पाहू चिरागचं. शकता ऍक्शन रिप्ले आणि कॅमेरामॅनला देखील मी विनंती करेन की चिराग वरती आपण फोकस केला पाहिजे ज्यावेळी बॉल त्याच्याकडे जाईल. बघूया ते कॅमेऱ्यामध्ये आलंय की नाही. जबरदस्त हा पटका जर पाहिला, ओव्हर द विकेटनी चेंडू होता, समोर ठेवला, थोडा टॉस झाला आणि या बॉलला पुल केलंय, पण तो फिल्डर आला. चिराग लांबूनच कॅच घेण्याचा इरादा अगोदरच हे पहा आणि त्यानंतर काय कॅच कॅरी केले, बॉलला पहा, हे सेलिब्रेशन, ही रिॲक्शन आणि त्यानंतर यो हाय फाय. येस, सेलिब्रेशन स्पेशलिस्ट असंच म्हणावं लागेल. आणि अक्षर मध्ये सुद्धा आपण त्याचा उल्लेख केला की हा खेळाडू सेलिब्रेशन करता तुमच्यासाठी उपयोगी आहे आणि एक तर तो उत्कृष्ट दर्जाचा बॅटर सुद्धा आहे. मी म्हणेन फिल्डिंग बॅटर तर आहेच, परंतु फिल्डिंगला तो कमीत कमी तुमच्या 10 ते 15 धावा वाचवतो, विकेट देखील घेतोय. म्हणून जर एखाद्या फिल्डरनी चांगली फिल्डिंग केली तर कदापि त्यालाही मॅन ऑफ द मॅच देणं गरजेचं आहे आणि JPL मध्ये असा कारनामा नक्कीच होईल. पुढचा बॉल इनसाइड एज, रनआउटची संधी, अंडरआर्म थ्रो, एक धाव कंप्लीट. जुगल पाटील कडून गफलत होते, नॉन स्ट्राईक फेकला असता तरी सुद्धा इथे विकेटची दाट शक्यता होती. 39 वरती 6. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार, भावेश पाटील. हा चेंडू हवेत आहे, आकाश चव्हाण दूरवरून येण्याआधी 2 धावा खेळपट्टीवर पूर्ण केल्या बॅटरने. काउकॉर्नर क्षेत्रात चेंडू बराच वेळा हवेत होता. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 6 गडी बाद धावा झाल्या आहेत त्या 41. 41 काय 50 धावा होतील काय, आता तर मुश्किल आहेत. तरी सुद्धा एखादा मोठा फटका आला तर धावा बनू शकतात आसपास. इनसाइड एज, पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने बॉल गेलाय, एक धाव कंप्लीट आणि काय गोलंदाजी राहिलंय. रॉकस्टार टीम कडून पहिल्यांदाच आले JPL मध्ये आणि द ग्रेट मराठा संघाला रोखले 42 वरती. 43 आव्हान. हे सेलिब्रेशन पुन्हा एकदा, हे पहा कट केला व्हिडिओ, जो अगोदर विकेट घेतला होता, शॉर्ट आर्म जामचा फटका होता, बराच काळ चेंडू हवेत राहिला, तिथे चिराग अगोदरच शरीर झोकून दिला आणि त्यानंतर पहा बॉलला राग काढला आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन. यस, शिखर धवन स्टाईल मध्ये, क्या बात आहे. आणि ही गोष्ट फार मॅटर करते. एक विकेट आणि पुन्हा एकदा पहा, यस, काय सेलिब्रेशन, काय तो कॅच आणि काय चेहऱ्यावरचे हावभाव. कॅच किती महत्वाचा होता ना, हे चिराग म्हात्रेने दाखवून दिले आणि कॅमेरामॅनने अगदी योग्य त्याचं दृश्य दाखवलंय. TCP आणि JTCचं कौतुक, खास करून महेंद्र भगत यांचं. जसं आम्ही त्यांना सांगतो ना तसं बरोबर अपडेट आमच्यापर्यंत देत आहेत. गोलंदाज पहा, इकॉनॉमिकली 7 वरती कैलास साठले 3 विकेट, 2 ओव्हरमध्ये 14 धावा फक्त खर्च केल्या. चेतन म्हात्रेने 10, अक्षय माडकर या गोलंदाजाने अवघ्या 6 धावा 1 विकेट आणि भावेश पाटीलने 12 धावा 1 विकेट. 42 वरती 6 आणि या स्पर्धेतली आतापर्यंत एक मात्र अशी टीम ज्यांनी एकही एक्स्ट्रा दिले नाही. 30 बॉल 43 ची गरज. थँक्यू संदीप सर. उद्याला मला वाटते 4 वाजता टॉस होईल, तर कॉमेंटेटर अंपायर 3:30 ला सर्वांनी हजेरी लावायचे. 4च्या आत कमीत कमी यावे सर्वजण. उद्या 4 वाजता डॉट मॅच चालू होईल. तीस बॉल 43, एक अप्रतिम मॅच. कौतुक करेन JPLचा कोर कमिटी मेंबर्स की 2 वाजलेत. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो, फोकस केलाय. हा पहा कॅमेरामॅन केतन भोईर, जबरदस्त, रातो के कातिल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. केतन भोईर थंब दाखवायचा लगेच. त्यानंतर आता दुसरा कॅमेरामॅन पाहणार आहोत आपण, बघूया कोण आहे. येस, आमच्यावरती फोकस केलाय. थँक्यू कॅमेरामॅन. हे कॉमेंट्री स्टुडिओ आणि हे आमचे साथी समालोचक आणि संपूर्ण हे पाहू शकता लाईव्ह वाले
आणि हा आमचा देखील सेलिब्रेशन पहा. कॅमेरामॅन ब्लर मध्ये मिस्टर प्रिन्स. लाईव्हला तुम्हाला ॲक्युरेट दिसेल पण तो तिथे उजेड कमी आहे. प्रीत थंब दाखवायचं आपणही. प्रीत आता दुसऱ्यावरती फोकस करे. येस थँक्यू. बघूया अजून निलेश अरविंदेकर आहेत की नाही जागे. यस निलेश अरविंदेकर ओके ऑन ड्युटी आहेत. बॅट्समॅन पाठवा. निलेश अरविंदेकर थंब दाखवायचा आपणही तुमच्यावरती फोकस. यस आणि मागे एक आणखीन एक त्यांनी रजाईवाला माणूस आणलाय त्याचंही कौतुक. हे सर्व गोष्टी सातत्याने बक्षीस तुम्ही लावाल तर सातत्याने अनाउन्समेंट होणार नाही याची दखल घ्या सोनूबाई खास करून. चिराग जो कॅच घेतला सोनूबाई यांच्याकडून 500 रुपये तुम्हाला नंतर देण्यात येईल. सुधन अण्णा यांच्याकडून बक्षीस एकदा लावा एकदा अनाऊन्स होईल. 4-5 वेळेला तेच बक्षीस जर फोन केला तर तो जास्त वेळ बोलला जाणार नाही. लाईव्ह मॅच अण्णा आपण देखील याचं लक्ष केंद्रित करा. 30 बॉल 43 ची गरज. जितका मॅच सोपा वाटतो ना तितका मॅच सोपा नाही आहे. कैवल्य पाटीलला माहिती आहे या सिच्युएशन मध्ये कशी गोलंदाजी करायची आहे आणि या गोलंदाजाकडे ती कला ठासून भरले. जेवढा छोटा बॅटल तेवढा अच्छा बॅटल त्यांनी रंगवलाय. लेट्स प्लेचा इशारा. घड्याळामध्ये पाहिलं तर 2:08 आणि लेट्स प्ले. कैवल्य पाटीलचा पहिला बॉल. मनोज परेड इशारा करतायत गेम ऑन. सॅम गायकवाड वर्सेस कैवल्य पाटील. पहिला बॉल त्याच्याकरता. ड्राईव्ह केला मिडॉनच्या दिशेने. लॉंग ऑनचा फिल्डर येईल. थोडंसं जर पाहिलं भूपेश भवानी पुढे आला. चांगली फिल्डिंग. या मॅच मध्ये पाहिलं ना तर कहाणी में ट्विस्ट आहे शेवटपर्यंत. आणि आज इथे मला वाटते प्रथमेश संदेश खुश असतील जे प्रमोशन भेटले केवलला. 3 विकेटला 3 6ला 1000 2000 फॉलो गँग केवल करता. ओ इथे मिस टायमिंग फटका. ब्लाइंड स्ट्रोक होता परंतु एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ दुसरी धाव देखील कंप्लीट. विकेट किपर अनोखे ग्लोव्स घालून आलाय आज निलेश म्हात्रे. हे पहा मिस टायमिंग फटका होता परंतु गॅप मध्ये 2 धावा. थोडा आवाज जरी कमी आला तरी मात्र स्कोअर वगैरे तुम्हाला बरोबर अपडेट येईल कारण की रात्र झाले. रातो के कातिल कैवल्य पाटीलला बनावं लागेल आज. ओ समोर ठेवलेला बॉल अपील केले. अपील फक्त आणि फक्त एसटी रक्षकाने केले. आता इथे काय तुमच्याकडे क्रिकेटमध्ये बॅकअप नसलं ना तर लवकर पॅकअप होतंय. 2 धावा लेग बाईटच्या माध्यमातून. यस कैवल्यने अपीलच केली नाही कारण की कैवल्यला माहिती आहे इम्पॅक्ट आणि विकेट जर पाहिलं बॉल हिटिंग होत नाहीये या गोष्टीचा विचार केला. 3 बॉल 5 धावा या धाव फलकावरती. शॉट अंपूल फटका फसलाय. फिल्डरने कॅच टाकले. मोस्ट स्टाइलिश प्लेयर ऑफ द इयर अमित दुधनाथ. अमित मध्ये सर्व गोष्टी आहेत. टॅलेंट भरपूर आहे पण जेवढी तो स्टाईल मारेल ना तेवढा क्रिकेट त्याच्यापासून लांब जाईल. आणि सर्वांना माहिती आहे सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. काही गरज नव्हती चिराग मात्रे बनायची. हे पहा चिरागनी जसे कॅच घेतले तसे कॅच घेण्याकरता गेला. सेलिब्रेशन करायचं होतं परंतु हे पहा सातत्याने टीसीपी वरती बॉल आला. डाईव्ह मारली अगोदरच. बॉल येण्या अगोदरच डाईव्ह मारली आणि तिथे कॅच छुटा दिल टूटा. इथे आता जर मोठा फटका आला ना तर एक वेगळं दृश्य. 4 बॉल 6 रन. कैवल्य पाटील अफलातून बॉलिंग. ऑन दी अप. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. दंदन 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 आलाय जखमेवरती मीठ चोळणारा चौकार. म्हणून सांगितलंय की इथे जर चौकार आला
तर तो जखमेवरती मीठ चोलेल. ऑन दी फटका कसा असतो ना त्याचा आपण ऍक्शन रिप्ले ऑन दी गॅप पहा. कव्हरचा लवर काय कव्हर ड्राईव्ह केलाय. चौकार. 5 बॉल 10. ओ काय गरज नव्हती. यस इथे इम्पॅक्ट इन लाईन. विकेट हिटिंग LBW. लेग बिफोर द विकेट. गेलाय सॅम गायकवाड. 1 ओव्हर 10 रन. कैवल्य पाटील वरती कॅमेरामॅननी फोकस केलाय. किती नाराज आहे. काहीतरी दुधनातला ते सांगतायत की तू कॅच का टाकला आणि कॅमेरामॅनने अगदी झूम केलंय. काहीतरी गोड शब्द कानावरती पडलेत. हे पहा आणि भूपेश भवानी देखील सांगतोय काय बॉल पकडतो येड्या. असं दृश्य दिसलंय. सर्वजण रातोके कातील नंदकुमार नंदू रावते देखील आहे. त्यालाही आपण पाहतोय. न्यू बॅटर आकाश चव्हाणला एंट्री दिले. प्रमोशन केले. हा विकेट कसा गेला पहा. किती शप्पल झाला. वाईड लाईन वर गेला आणि त्यानंतर बरोबर स्विच हिट करायला गेला. नी वरती लागला. फ्लम LB. याला बोलतात ग्रेट डिसिजन मनोज सर आणि ग्रेट कॅमेरा वर्क. कॅमेरामॅन TCP लाईव्ह मला वाटते केतन भोईर. खरोखरच मला वाटते थोड्या दिवसात भरपूर डिमांड येईल. परंतु पहिल्यापासून TCPC बनून आहे आणि आता तो TCP मध्येच राहील एकनिष्ठ. न्यू बॉलर अमन पांडे. अमान आलाय बॉलिंग मार्क वरती. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 33 ची गरज. 8.25 रिक्वायर रन रेट. म्हणून सांगितलंय की जसा क्लायमेट पडतो ना या ग्राउंड वरती तसे लो स्कोरिंग मॅच. आणि द ग्रेट मराठा स्पर्धेमध्ये आपण पाहिले लो स्कोरिंग मॅच नेहमी टफ झालाय. 33 डिपेंड झालेत गोरसाई सारख्या संघाला. तर ही तर जुचंद्र प्रीमियर लीग आहे. इथे देखील मॅच बनेल. त्यासाठी मॅच बनवावा लागेल आणि केवळ मात्रेवरती जो विश्वास दाखवलाय रॉकस्टारनी तो विश्वास खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये दाखवावे लागेल. सुदन अण्णा संतोष भांडवलकर यांचा संघ तर भावेश पुणेकर आणि मोहनदादा पाटील यांचा संघ आपण पाहतोय सध्या गोलंदाजी करतोय. ड्राईव्ह करायचा होता. इनसाइड एज. एजवर एज. एजवर एज. नॉट आउटचा इशारा आलाय. एक बेल्स पडले. दुसरी बेल्स असली तरी सुद्धा तुम्ही रनआउट घेऊ शकता. केवळ दबावमध्ये जाणवतोय. ओ थोडं काय प्रेझेन्स ऑफ माइंड होतं निलेश म्हात्रे. अजून जर थोडं जर पाहिलं ना बॅट हवेत असती ना तर कदाचित हे पहा इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले. बॉलला पकडलं स्टंप वरती आणलं आणि बॅट बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये आली. नाहीतर विकेटची दाट शक्यता होती. 23 बॉल 33 ची गरज. अमान बॉलिंग मार्क वरती. मॅच बनतोय आणि मॅच बनवणाराच गोलंदाज अमान आलाय बॉलिंग मार्क वर. मॅचेज अँड टेकन कॉट बिहाइंड. याला बोलतात सेटअप विकेट. पहिला बॉल देखील त्या प्रकारे दबाव मध्ये होता म्हणून इथून कानमंत्र दिलं प्रथमेश आणि संदेशने की बिंदास खेळ केवळ. परंतु बिंदास तो खेळला नाही. द लेजेंड निलेश म्हात्रे काय जबरदस्त कॅच कॅरी केला. ऍक्शन रिप्ले पहा. आउट कशा प्रकारे झाला. बॅटची एज कॉट बिहाइंड आउटसाइड एज अँड टेकन. निलेश म्हात्रेचं सेलिब्रेशन दुसऱ्या अँगलनी पहा. पुन्हा एकदा काय एज लागली आणि काय ते सेलिब्रेशन. आज ते ग्लोव्ज आणलेत ना निलेश म्हात्रेंनी. आता मी म्हणेन की त्याचा योग्य वापर झालाय. आजच खरेदी केल्यात आणि आजच त्याचा वापर केलाय आणि आज ते कामी देखील आल्यात. म्हणून आजचा दिवस त्यांच्याकरता लकी आहे. भावेश पुणेकर खुश असतील सध्या आणि मोहनदादा पाटील. विकेट 2 गेल्यात. रॉकस्टार टीम संयम ठेवावा लागेल. संयमी पारी खेळावं लागेल आणि द ग्रेट मराठाचा खेळाडू सध्या त्यांच्या अपोजिट कृष्णा गरुडा. कृष्णा गौडा ओ अजून एक यॉर्कर लेन. काय जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉल 3 डॉट. अमन पांडेची सिटी बजावे ऑन ड्युटी. काय यॉर्कर टाकलाय. 2 पायाच्या मध्ये पहा परफेक्ट यॉर्कर.
जबरदस्त गोलंदाजी ऑफ स्टंप वरती यॉर्कर लेन 3 बॉल डॉट आल्यात याचा अर्थ अमन पांडे मॅन इन फॉर्म आहे. एक विकेट त्याने घेतलाय. पुढचा बॉल ऑफ स्टंप लाईन ठेवले आणि अशा प्रकारे तुम्हाला वाईट मिळणार नाहीये. शपल क्रॉसचे नियम या स्पर्धेमध्ये लागू आहेत. 4 बॉल डॉट. काय गोलंदाजी केले अमन पांडे. पांडेची सिटी बजावे ऑन ड्युटी. पहा लेग कटर बॉल आणि जी पहिली वाईड लाईन आहे ना त्याच्यावरूनच गेला. इतका बॅटर सफल झाला की जबरदस्त गोलंदाजी होते अमन पांडे. 10 बॉल 10 झाल्यात. मॅच दबाव मध्ये आलाय. अजून एकदा ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दिशेने. फिल्डर आहे. रनआउटची संधी उकले आणि त्या ठिकाणी सागर पाटील होता. एक एक चान्स कन्वर्ट करावा लागेल तुम्हाला रनआउट करता. काय गोलंदाजी अमन पांडे. 19 बॉल 32 ची गरज म्हणून सांगितले. जेवढा छोटा टोटल तेवढा अच्छा बॅटल. शेवटपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज ठेवावी लागेल या मॅच मध्ये आणि बॅटरला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचंय. आकाश चव्हाण जसं क्लायमेट पडले ना तसा मॅच देखील त्या प्रकारे राहिलाय. रनवे मध्ये बिघाड. आकाश चव्हाण काल बर्थडे होता. धमाका दाखवावा लागेल. डबल ए नावात देखील आहे आणि बॅटवर सुद्धा आहे. आकुम बकुम षटकार मारावा लागेल. आकू करता पुढचा बॉल. ओ माय गॉड. हे प्रभु, हे हरिराम, हे कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुई. हा बॉल तरी कुठे टाकलाय. वाईट बॉल. प्रशांत म्हात्रेंनी बॉल अडवायला हवा होता. यासाठीच तर घेतलाय संघामध्ये. परंतु सध्या हा वाईट +1 गणेश साटमने बॅकअप दिला. नाहीतर इथे देखील धावा येऊ शकल्या असत्या. अमन पांडे कांद्यावरती एक्स्ट्रा जोर दिला. एक्स्ट्रा एफर्ट. लेग कटर आतमध्ये आणायचा होता. तो अँगल निर्माण झाला नाही आणि त्याचं कारण आहे पंचांकडे चर्चा केली. एस अंपायर टीव्ही अंपायरला बोलवलं जाईल की भीमर आहे की नाही हे पाहण्याकरता. टीव्ही अंपायर या. 2 चर्चा आहेत खेळपट्टीच्या बाहेर. एक आहे तो हाईटचा. येस पिच हाईट. थँक्यू अंपायर. एकतर वाईट तर आहे. बघूया नो येईल का. थर्ड अंपायर आहेत विरल नायर सर. धक 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 धक. रोहिदास मांजरेकर वेलकम. रोया दादा. आणि हा बॉल आहे नो बॉल. हाईट इज अ फॅक्टर. भीमर बॉल. भीमर हा असा चेंडू आहे जो गोलंदाजाला कधीही बीमार करू शकतो. कृष्णाला सांगा की फ्री हिट आहे कारण की त्याला बोलता आणि ऐकता येत नाही म्हणून. 5 बॉल 13 धावा. फ्रीजचा बॉल आहे. शॉर्ट लेगला चांगली फिल्डिंग. 1 धाव. 1 या धावसंख्येने धावपळक. 14 धावा. अमन करता टाळ्या झाल्या पाहिजे. काय मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय द ग्रेट मराठा संघाला. हे पहा कंपॅरिझन. रॉकस्टार 14 वर 2. ग्रेट मराठा 19 वर 3. 2 ओव्हर मध्ये अमन पांडे 1 ओव्हर 4 डॉट 3 रन 1 विकेट. 3चा इकॉनॉमी राहिलाय. आकाश चव्हाण जर 0 वरती आउट झाला ना तर सोन्या दादा भाईदास पाटील यांच्याकडे 500 नाही आलाय रन. आकाश चव्हाणला पारितोषिक आहे. आकाश चव्हाण विकेट टाकला 0 वर तर सोन्या दादा भाईदास पाटील पाटील मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून 500. मला वाटतं ते ग्रेट मराठीच्या स्टँड मध्ये असावेत. 18 बॉल 29. बॉलिंग मार्क वरती अमित दुधनाथ. इथे मॅचचं काहीतरी चित्र आपण पाहणार आहोत. दुधनाथ एकतर कमबॅक तरी करून देईल किंवा कृष्णा मोठे पटके तरी केले. या बॉल वरती जो कॅच सोडला होता ना ते फिट्टूच झालंय. कैवल्य खुश ज्या पद्धतीने हा बॉल टाकला. पहा बॉल लेफ्ट आर्मचा मारा.
जो कटर आहे ना तो आतून बाहेर समोरून टॉस झाला म्हणजेच आउट स्विंग काढला. येणारे बॉल 17 मध्ये 29 ची गरज भवानी. 17 बॉल 29. मॅच बनलाय. अवघड मॅच होत राहिलाय रॉकस्टार टीम कडून. पुढचा बॉल भूपेश भवानीकडेच म्हणून त्याला आम्ही सांगितलं की यस त्यांच्याच नावाचा उल्लेख केला आणि बरोबर तिथेच गेलाय बॉल. येणारे बॉल आहेत 16 मध्ये पाहिजे 28. JPL चा थरार. पहिली रात्र शेवटचा मॅच. हॅपी गुड मॉर्निंग. 16 बॉल 28 ची गरज. कहाणी में ट्विस्ट. पुढचा बॉल दुधनाथ. 0 वरती आउट झाला तर 500 आहेत. बघूया बॅट वरती ब्रश झालाय की नाही. अजूनही बॅट वरती ब्रश नाही झालाय म्हणजेच इथे लेग बाईज. पंचांनी तर इशारा केला आकाश चव्हाण 1 रन साठी. बघा किती संघर्ष करतोय. यस 1 रन आहे. पंचांना देखील दया आली की हा 1 रन आहे तुझ्या नावावर. नाहीतर बरोबर 500 रुपये अजून होते आकू. 16 रन. ओ काय बॉल फिरवलाय दुधनाथ. कमी वेळात कमी काळात कमी वयात ज्यांनी जास्त टुर्नामेंट केले मोठमोठे स्पर्धांमध्ये मोठमोठे खेळाडूंना पराभवाचं अंतर दाखवले असा हा अमित यादव उर्फ दुधनाथ. पहा बॉल समोरून पुन्हा एकदा. हो काय बॉलला फिरवतो. लेग कटर लेफ्ट आर्मचा मारा. 14-27. आता इथे आडव्या बॅटने केलाय. फिल्डर येतोय शरीर चोकून दिले परंतु इथे गलती से मिस्टेक. तेच गाणं आठवतंय. आलाय चौकार. 13 बॉल 23 ची गरज. लेट भोंगा वाजलाय पण थेट वाजलाय. एकच भोंगा आहे मला वाटते सध्या. अजून मोठे फटके आले तर अजून येतील परंतु चंद्रपड्याचा बाहुबली अजूनही आहे खेम्यामध्ये. तो कधी येईल केव्हा येईल हाही प्रश्न आहे. चांगले एफर्ट्स ला जवाब परंतु इथे येतोय चौकार. 13-23. मेस टायमिंग फटका आहे. 2 फिल्डर पुढे येतात. कैवल्य अगोदर आला आणि त्यानंतर स्वतःला रोखलं. वेट असं केलं. 2 धावा. निलेश म्हात्रे आज वेगळीच ऊर्जा आहे. जबरदस्त मॅच. 12 बॉल 12 मध्ये 21 ची गरज. वॅगन व्हील पहा. चौकार जर पाहिला ना एक बरोबर तो कव्हर डीप कव्हरला आला होता. कव्हर ड्राईव्ह आणि एक मिड विकेटला जी लाल रेषा आहे ती चौकारा करता आहे. षटकार या मॅच मध्ये आलेला नाहीये परंतु सिंगल पहा ऑन साइडला. वॅगन व्हील काय सांगते तर जास्तीत जास्त 80% धावा जेवढ्या आल्यात ना ते आल्यात ऑन साइडला आणि जे 2च बॉल एक पॉइंटला आणि एक कव्हरला. 12 बॉल 21 आणि पहा TCP आणि JTCचा जो रॉकस्टारचा बरोबर लोगो आहे ना तो देखील दाखवला जात आहे. रॉकस्टार बॉईज गिटार आणि प्रत्येक टीमचं हे दाखवलं जात आहे. ग्रेट वर्क TCP लाईव्ह अँड JTC. हे दाखवायला पाहिजे आणि अशी चर्चा केली पाहिजे. बाहेरच्या चॅनलची आपण नेहमी चर्चा करत असतो परंतु जे आपल्या गावातील चॅनल आहेत ना प्रत्येक गोष्टी दाखवतायत आणि बारकाही नाही. बघा बॅटिंग करणाऱ्या टीमचा लोगो देखील आहे रॉकस्टार आणि फिल्डिंग वाल्यांचा देखील द ग्रेट मराठा. 12 बॉल 21 ची गरज. येणारे बॉल 12. तुषार सोनवणे मनामध्ये त्यांच्या मला वाटते काहीतरी चाललंय. 12-21 ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला बॉल गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी पूर्ण झाले आणि आता कृष्णाला परतावा लागेल कारण की मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय चंद्रपाड्याचा बाहुबली जुगल पाटील. हाय पे जुगल आलाय मैदानाच्या आतमध्ये. अनेक मॅचेस जिंकवल्यात आपल्या दमखम वरती. 1 साइड हिरो या टीमचा आयकॉन प्लेयर जुगल पाटील. जुगल पाटील बरोबर त्याच्याकरता जो मंच पाहिजे ना तो मंच सेट केलाय. 11 बॉल मध्ये 20 ची गरज. आकाश चव्हाण मॅच विनिंग करून द्यायचं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. राईज केला बॉलला. मिस टायमिंग फटका. पुलचा फटका. फिल्डर आहे डीपला. 1 धाव कंप्लीट. आता जुगल अफोर्ड करणार नाही दुसरी धाव. हा बॅटल आता मजेदार.
कैवल्य पाटीलला माहिती आहे जुगलची कमजोरी, जुगलला माहिती आहे कुठे बॉल टाकणार कैवल्य पाटील. एका ग्राउंडवरती प्रॅक्टिस, पूर्वी एका टीम मध्ये देखील खेळलेत. आता रॉकस्टार घरचा संघ आहे. जुगल पाटीलची बॅट लागली तरी 19 पाहिजे ना, 10 मध्ये 3 त्याच्यासाठी मोठे फटके. पण तू कैवल्य विकेट घेण्याकरता जाणला जातो. 10 बॉल 19, दोघांवरती प्रेशर. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, यॉर्कर लेन टाकली होती आणि या बॉलला खेळलाय दुधनाच्या दिशेने. हो हो हो, गिरूंगा झुकूंगा लेकिन रुकूंगा नाही, दुधनाथ सांगतोय मैदानाच्या आत. येणारे 9 बॉल, 9 मध्ये पाहिजे 18, प्रत्येक बॉलवरती 2. इथे मॅच टाईट. 43चं टार्गेट. काहीकांनी म्हटलंय की 4 ओव्हर 3.5 ओव्हर मध्ये होईल कंप्लीट, परंतु त्या प्रकारचा बॉलिंग अटॅक आहे. शेवटची ओव्हर देखील इंटरेस्टिंग. काय तिथपर्यंत मॅच जाईल हा देखील पहिला प्रश्न. मॅच गेला तर बॉलिंग कोणाला, रुपेश मोरे की इतर गोलंदाज. 9-18. हुक करायचंय पाठीमागे, लॉंग लेगला खेळलाय, लॉंग चेस फॉर द फिल्डर. लांबून फिल्डर येते. वा वा वा, टाळ्या झाल्या पाहिजे एफर्ट्स करता. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे. काय एफर्ट्स लावलेत या पठ्ठ्याने. नाव आहे अमित. आणि आता म्हणू शकतो की कैवल्य खुश. फटका पहा, बॉडीला स्टिअर केलं आणि काय प्रेझेन्स ऑफ माइंड, काय कमिटमेंट. जबरदस्त एफर्ट्स लावले. लॉंग चेस होता, लॉंग लेगला गेला, बॉल अडवला. 8 बॉल 16ची गरज. कहाणी मेटवीस. कैवल्य पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आहे. 8-16 या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये पाहिलं ना तर अजूनपर्यंत एकही बॉल डॉट आलेला नाही, खास या ओव्हर मध्ये. 8-16. आकाश चव्हाण अभी नहीं तो कभी नहीं. ओ ब्रेक इन स्विंग. अजून जर 1 फूट स्टंपची हाईट असती ना, बेल्स गेल्या असत्या. कैवल्यला देखील माहिती आहे. इथे मात्र काय बॉल टाकला, परफेक्ट ऑफ ब्रेक. हे पहा बॉल, काय जबरदस्त बॉल होता. केतन सध्या शांत आहे मला वाटते. 27 वरती 3. लास्ट बॉल. 7-16. आणि इथे इम्पॅक्टिंग लाईन, विकेट हिटिंग. जुगल पाटीलला देखील माहिती आहे प्लम एलबी आहे. आकाश चव्हाण डबल ए आज फ्लॉप ठरलाय. 7-16 आणि काय विकेट घेतलाय, काय मॅच फिरवलाय. कैवल्य पाटील करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. 6 बॉल 16ची गरज. फ्लम एलबी. आता जुगल पाटील वर्सेस द ग्रेट मराठा. आकाश चव्हाण लवकर उतरवलं, लवकर प्रमोशन दिलं आणि लवकर आउट देखील झाला. फ्लम एलबी. परफेक्ट, गुड डिसिजन अंपायर. चेतन मात्रे. टाइगर अभी भी जिंदा है, किताबों में धूल लगने से कहानियां खत्म नहीं होती. अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळलाय आणि कधी कुठल्या स्पर्धेमध्ये वाद विवाद न करणारा खेळाडू, शांत स्वभावी, संयमी, शिस्तबद्ध प्लेयर आणि खूप दिवसानंतर आज बॅटिंग आले. 6 बॉल 16ची गरज. टाइमर कडे लक्ष आहे आणि स्कोरर सांगतात यस ॲक्युरेट टाइम. विशाल भोईर, आपण आज रजा घेतली तरी चालेल, वहीसाठी थांबलेत, घरी पाठवू आम्ही तुमच्या. 6 बॉल 16 म्हणून सांगितलंय की 43 आहे. काही संघ हार मानतात, परंतु कैवल्य पाटील सारखा कॅप्टन हार मानणार नाही. आणि पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी इमर्जिंग प्लेयर ठरला होता मिस्टर रुपेश मोरे. तो चालाय बॉलिंग मार्क वरती. असं वाटलं की नंदू रावते येईल, परंतु नाही. रुपेश. प्रशांत मात्रे देखील होता विकल्प, परंतु प्रशांत तिथूनच हात करेल. मी शॉट थर्डमॅनला योग्य आहे. 6 बॉल 16ची गरज. रुपेश मोरे. फ्लाइट डिले. जुगल पाटीलने लोअर फुलटॉस बॉलला यावेळी ड्राईव्ह केले. 1 धाव कंप्लीट. आणि काय फेकी, काय प्रेझेन्स ऑफ माइंड. टाळ्या झाल्या पाहिजे या थ्रो करता. याला बोलतात कुठे फेकायचे, कधी फेकायचे, केव्हा फेकायचंय, हाच तो क्षण. आणि पहा फेकी काय आहे. जुगल डेंजर एंडला येऊ शकला असता.
चंद्रपाडा एक्सप्रेस स्ट्राईकला आहे. चेतन म्हात्रे 5 बॉल 15. आता मॅच पुन्हा एकदा बॅलेन्सिंग, मॅच पुन्हा एकदा टफ होतोय आणि मॅच पुन्हा एकदा रोमहर्षकपणा वाढवतोय. चित्त थरारक बिग बॅटल, बिग फाईट, JPL चा थरार अंतिम मुकाबला आजच्या रात्रीतला 5-15 चा मॅच. 5 बॉल 15. जबरदस्त मॅच. ज्या मॅचची वाट पाहत होतो तो मॅच. ऑफ स्टंप वरती शपल झाला, परंतु पाहिले जाईल या बॉलला. टीव्ही अंपायरला यस खेळपट्टीच्या बाहेर आहे की नाही, वाईट की नो हे पाहण्याकरता. वाईट तर आहेच, सॉफ्ट सिग्नल. नो असला तर अजून एक बेनिफिट, प्लस पॉइंट. खेळपट्टीच्या बाहेर आहे की आतमध्ये आहे. पंचांच्या खानाखुणा आम्ही देखील कधी कधी ओळखतो, कारण की त्यांनाही माहिती आहे अंडर प्रेशर. पहा, थर्ड अंपायर बघतील, बाकी एक्स्ट्रा मेंबर समोर लक्ष द्यायचा. कधी कधी तुमच्या खानाखुणा मग अंगलट येतात लाईव्ह वाल्यांच्या. दगदग 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 वाढत चाललाय, वाढत चाललाय, वाढत चाललाय. काय मॅच बनलाय, पण का निमे ट्विस्ट. रॉक स्टार बॉईज, आज रॉकिंग परफॉर्मन्स दाखवायचंय ना, तर जुगलला चालावं लागेल. अजून बाकी आहे, पंच थोडं निरीक्षण करतायत. तुम्हाला देखील जायचंय, आम्हाला देखील ठाऊक आहे, परंतु क्रुशियल मुवमेंट आहे. लगेच डिसिजन जर दिलं तर काही जण आहेत क्लिप व्हायरल करतायत. फिल्डिंग लावा तुम्ही, रिदम आहे तो रिदम कॅरी फॉरवर्ड करा आणि लगेच आपला फील्ड सेट करा. आणि ऑन स्क्रीन सध्या एकावरती फोकस केलंय, खास करून बाकी पाड्याचा करण आंबाला. रवी डबला 104च्या स्पीडला तो बॉल पाहिला आणि इथे खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलाय. ओ नो 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 बॉल. 5 बॉल 14. डीजे शक्ती असताना तर त्यांनी ते सायरन वाजवलं असतं आज. 5-14. आवाज थोडा कमी आहे म्हणून तुम्हाला तेवढं क्लिअर ऐकायला येत नाही, परंतु आणि इथे भूपेशच्या ठिकाणी बॉल गेलाय वाईड ऑन लॉंग ऑन ला. आता जुगल पाटील वरती सर्व जिम्मेदारी. 4 बॉल 13 ची गरज. काय मॅच, अप्रतिम मॅच, पैसा वसूल मॅच. 4-13. कोणावर येईल फेरा. जुगल पाटील चंद्रपाड्याचा बाहुबली. आज बाहुबली सारखी बॅटिंग करावी लागेल. बाहुबली स्ट्राईकला. तर इमर्जिंग प्लेयर, ज्याला अनेक नावं दिली पूर्वी, जोप्रा आर्चर सारखे स्टाईल त्याची पाहिली, रबाडा म्हणून उल्लेख केला. आणि सध्या रुपेश मोरे, मोये मोये होईल की मोरे मोरेची चर्चा होईल. 4-13. बॉलिंग मार्क वरती रुपेश मोरे, स्ट्राईकला जुगल पाटील. बाहुबली वर्सेस रुपेश मोरे. 4 बॉल 13 चा मॅच. 4-13, 4-13, 13-4. ओ माय गॉड, हा जो बॉल होता जुगल पाटील करता साजूक तुपातला लाडू. आता अंपायरनी इशारा केलाय की बिमर बॉल करता टीव्ही अंपायरला रेफर केलं जाईल. बघूया बॉल किती डीप होतोय की वरती आहे हाईटच्या. असं वाटते की भरपूर खाली बॉल आहे आणि फेअर डिलिव्हरी. आणि हेच आहे, अगोदर आम्ही बघितलं नव्हतं, आता पाहिलं. येस, परफेक्ट खाली डीप होतोय बॉल.
तीन बॉल 7. तीन बॉल 7ची गरज. जुगल पाटीलने षटकार ठोकलाय. कमबॅक होईल नाही. बाहुबली 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 मार रहा है. जुगल पाटील सबसे कातिल. परंतु अजून मॅच बाकी आहे. येणारे 2 बॉल 1. अनेक मोठमोठ्या बॅटरला आपण पाहिले अशा सिच्युएशन मध्ये बॉल डॉट विकेट होताना हीच ती वेळ आहे रुपेश मोरे. आपल्या गुणवत्ता दाखवण्याची कंपल्सरी चेसिंग आहे. आयकॉन प्लेअर म्हणून वर्णी लागली आणि आयकॉन सारखाच दहाडलाय. चंद्रपाड्याचा बाहुबली ज्याने 2 षटकार ठोकल्यात. बाहुबलीचे दोन्ही पाठ सुपर हिट राहिल्यात आणि इथे 2 बॉल 1ची गरज. लेट आला पण थेट आला. रुपेश मोरे गोलंदाज सध्या कमी पडलाय की काय काय इथे मॅच काढेल का रुपेश मोरे. क्षमता आहे आणि अजूनही मॅच गेलेला नाहीये. 2 षटकार आले म्हणून काय झालं. एक असा बॉल जिथे जुगलचा विकेट जिथे डॉट बॉल येईल तर मॅच तुमच्या बाजूने. पुढचा बॉल. ओ हो म्हणून सांगितलंय या मॅच मध्ये काही घडेल. आणि जे बसले होते ना ते आता जागेवरती उभे राहिलेत. आजच्या दिवसातला आजच्या नाईटला सर्वात सुंदर मॅच. हा बॉल पहा. 1 बॉल 1. क्या बात है. टाळ्या वाजवायच्या दोन्ही टीम करता. 1 बॉल 1. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या. रख खुद पे यकीन फिर देख आगे होता है क्या. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल जुगल पाटीलला आणि रुपेश मोरेलाही. अप्रतिम मॅच. 1 बॉल 1. 1 बॉल 1. जुगल पाटील रुपेश मोरे 1-1. पुढचा बॉल. ओ कॅच उडालाय की बॉल बाहेर. जुगल पाटील सबसे कातिल. चंद्रपाड्याचा बाहुबलीने केलाय खेळ खल्लास. आ रा 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 खतरनाक. कडक शॉट याला बोलतात जुगल पाटील. याला बोलतात चंद्रपाड्याचा बाहुबली आणि याला बोलतात रॉक स्टार टीमला मॅच जिंकवले. अभिनंदन रॉक स्टार टीम. हा फटका पहा. समोर ठेवलेला बॉल टर्न केला आणि हा बॉल खेचून मारलाय. जबरदस्त कॅमेरावर. अप्रतिम. आणि काय फटका. जुगलचा फटका. 440चा झटका. यायचंय जुगल पाटील मॅन ऑफ द मॅच. कैलास साठले देखील चर्चेत नाव होतं. 3 विकेट 14 रन. परंतु जुगल लेट आला. मॅच फसला होता. फसलेला मॅच कमी चेंडू मध्ये मॅच जिंकवलाय. जुगल पाटील यायचंय मॅन ऑफ द मॅच. कैलास साठले देखील मॅच विनरच आहे.